धोम धरण कार्यकारी अभियंत्याच्या गलतान कारभारामुळे उजवा आणि डावा या दोन्ही कालव्यांना सतत भगदाडे पडत आहेत। त्यामुळे धरणातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आधीच धोम धरणाचे उत्पन्न तोट्यात गेल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या नुकसान झालेल्या पाण्याच्या पैशाची वसुली कार्यकारी अभियंत्यांच्या पगारातून करावी अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे। कालव्याला भगदाड पडल्याची माहिती वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना समजताच त्यांनी तातडीने व्यासवाडी आणि बावधन गावच्या परिसरात उजव्या कालव्याला पडलेल्या भगदाडाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या। परंतु यावेळी घटनास्थळावर धरण व्यवस्थापनाचे उपअभियंता निलेश ठोंबरे हे उपस्थित नव्हते, तर कसलाही तांत्रिक अनुभव किंवा ज्ञान नसलेले आणि चित्रकार पदावर काम करणारे अजय गोळे हे आले होते। बेजबाबदार कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी चक्क वाईच्या धोम धरण कार्यालयात चित्रकार म्हणून कामावर असणाऱ्या अजय गोळेला कसलाही तांत्रिक अनुभव नसताना देखील पदाचा गैरवापर करून शाखा अभियंता पदाचे कामकाज दिले आहे। विशेष म्हणजे अजय गोळे हे नेहमीच लोकांशी उद्धट वर्तन करतात अशा तक्रारी आहेत। याचे काय गौड बंगाल आहे असा प्रश्न वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला असून वारंवार कालवा फुटत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, वाई। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।